झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीतल्या पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे महिलांना स्वसंरक्षण करता यावं यासाठी विविध उपाययोजना समोर येत आहेत। अंबरनाथमधील शैलेश सपकाळ या एमटेकच्या विद्यार्थ्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं सायरन करणारी बांगडी तयार केली आहे। बघूयात नेमकी कशी आहे ही बांगडी। महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते, मात्र महिलांना सुरक्षा पुरवण्यात सरकारी यंत्रणा कमी पडतेय। त्यामुळेच महिलांना स्वसंरक्षण करता यावं म्हणून विविध उपाययोजना समोर येत आहेत। अशाचपैकी एक म्हणजे अंबरनाथमधील शैलेश सपकाळनी तयार केलेली सायरन करणारी बांगडी। एमटेक असलेल्या शैलेशनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने फक्त 350 रुपयात ही विशेष बांगडी तयार केली आहे। ही बांगडी तयार करण्यासाठी त्यांनी वायरलेस डोअरबेल, 4 चाकी वाहनाचा रिव्हर्स हॉर्न आणि बांगडीचा वापर केलाय। वायरलेस कनेक्शन मिळाल्यामुळे तो सायरन वाजेल आणि जेव्हा तो सायरन एवढ्या जोरात वाजेल तेव्हा ज्या मुलींना जो 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा काही कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये मुली आपल्या संरक्षणाचा दुसरा काहीतरी उपाय त्या करू शकतात किंवा असं होऊ शकतं की सायरन वाजून मुलं घाबरू शकतात आणि तेवढ्या वेळात किंवा पब्लिकही आवाज जाऊ शकतो आणि मुलींना संरक्षण स्वतः एक संधी मिळेल। म्हणजे आपल्याला कायद्यावर पूर्ण डिपेंड न राहता स्वतः संरक्षण केल्यामुळे मुलींचं संरक्षण होऊ शकतं। हा आमच्या प्रोजेक्टमधला एक उद्दिष्टाचा भाग होता। अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेकदा नराधमांनी अल्पवयीन मुलींना लक्ष्य केल्याचं समोर आलंय। म्हणूनच शैलेशने शालेय विद्यार्थिनींना ही बांगडी तयार करण्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे। या बांगडीत डोअरबेलचं सर्किट असतं आणि स्कूल बॅगमध्ये 4 चाकी वाहनांचा रिव्हर्स हॉर्न ठेवलेला असतो। हातातील बांगडीचं बटन दाबलं की मोठमोठ्याने सायरन वाजायला सुरुवात होते। शाळेचे सेक्रेटरी यांनी सगळ्यांनी आम्हाला मदत करून आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि आमच्या इयत्ता 5वी ते 7वीच्या बऱ्यापैकी मुली हे शिकलेल्या आहेत आणि त्या स्वतः हे कंगन तयार करतात आणि स्वतः वापरणार सुद्धा आहेत। म्हणजे घरातलं मटेरियल घेऊन त्या वापरू शकतात हे कंगन। विशेष म्हणजे या टेक्निकचा वापर केवळ बांगडीतच नाही तर इतरही अलंकारात करता येऊ शकतो। महिलांना स्वसंरक्षणाचा हा पर्याय सोयीस्कर वाटत असल्याने सर्वच स्तरातून शैलेशच्या या उपक्रमाचं कौतुक होतंय। झी 24 ताससाठी अंबरनाथहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।